वाघाराची फौज त्याच चौकी पहारे जागते आणि अशा ठिकाणी एकाकी जाणे म्हणजे एकाकी कुठे पंत? आमच्या सोबत वाघाराच्या तोडीचे हे आमचे मर्दमावळे आहेतच की. महाराज, तुम्ही कशा पायी येताय? आम्ही जातो आणि खानाची गर्दन मारून येतो की. तानाजी, तुम्ही आणि आम्ही वेगळे का आहोत? हा, सगळ्यांनी लक्षात ठेवा, आम्हाला आमच्या मावळ्यांपेक्षा आमचा जीव प्यारा नाही, अजिबात नाही. जे कार्य आपल्याला अक्कल हुशारीने साधायचे ते तैसेच साधले पाहिजे, कारण इथं आपली शक्ती नाही, युक्ती श्रेष्ठ ठरणार आहे. पण राज, तुमचा जीव धोक्यात घालायचा? चुकून एकाची जरी गफलत झाली तर आपल्या सगळ्यांची कत्तल ठरलेली आहे. नेताजीराव, तुम्ही वांगणे गावचे वराडी वरपक्ष. जी महाराज. तुम्ही दुपारीच कात्रजच्या घाटाखाली आपली मंडळी घेऊन तयार राहायचं. दिवस मावळतेकडे आला की वाजत गाजत पुण्यात शिरायचं. तिथं गोदाजी जगताप तुमची वाट बघत असतील. शाहिस्ते खानाच्या गोटात जायचे परवाने ताब्यात घेऊन नेताजीरावांनी हळूहळू लाल महालाकडे सरकायचं. कुर्तोजीराव, जी महाराज. तुम्ही गवताच्या गाड्या घेऊन मावळतीला पुण्यात शिरायचं. गंजी खाण्याकरता गवत आणलंय असं सांगा. कोंडाची फरसन घाटाखाली रानात 200 बैलांच्या शिंगांना आणि झाडांना पलिते बांधून तयार ठेवतील. मध्यरात्री इशारतीचा करणार झाला की त्यांनी पलिते पेटवून कोंढाण्याकडे कूच करायची. परतत